नमस्कार मित्रांनो, आज आपण पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली बघत आहोत. या पाठामध्ये भारत देश आणि ब्राझील देश या दोन देशांची प्राकृतिक रचना कशी आहे आणि तेथील जलप्रणाली कशी आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत. हा पाठ थोडा मोठा आहे, तर म्हणून आपण आधी भारत देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बघू. नेक्स्ट जो व्हिडिओ राहील त्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली बघू. ठीक आहे. तर प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली म्हणजे नेमकं काय? भारताच्या बाबतीत म्हटलं तर बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता तर त्या ठिकाणी तुम्हाला निसर्गाची काही विविधता पाहायला मिळते. जसं की काही विभागात मोठमोठे पर्वत असतात, डोंगरमाथ्याचा भाग असतो, काही ठिकाणी सुंदर किनारपट्ट्या असतात, तर काही ठिकाणी तुम्हाला नद्या बघायला मिळतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहे, निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टी, हा प्राकृतिक रचनेचा भाग आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे प्राकृतिक रचना. जर भारताची प्राकृतिक रचना आपण बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की भारताच्या काही भागामध्ये वाळवंट आहे, जसं की राजस्थान. त्यानंतर काही भागांमध्ये पर्वत आहे, जसं हिमालयाचा भाग आहे, हिमालय पर्वत वगैरे आहे. ठीक आहे. तर तो जम्मू काश्मीर साईडचा भाग आहे. काही ठिकाणी बर्फ असतो, जसं जम्मू काश्मीर साईड आहे. जसं स्वित्झर्लंड जसं आहे, तिथली प्राकृतिक रचना किती वेगळी आहे. तसंच जर तुम्ही गोवा साईडला जाताय किंवा मुंबई साईडला जाताय तर तिथे मोठमोठे समुद्रकिनारे आहेत, कारण की समुद्राला लागून आहे तो भाग. तर तिथली प्राकृतिक रचना वेगळी आहे. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी प्राकृतिक रचनेत येतात आणि पाण्याच्या रिलेटेड जे वेगवेगळे सोर्सेस आहे, धबधबे वगैरे, हे सगळे जलप्रणाल्यांमध्ये येतात. ठीक आहे. तर चला बघूया आपण. तर आपण भारताची जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेचे एकूण 5 प्रमुख विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते कोणते आहे ते बघू. जसं की हिमालय आहे, पर्वत भाग जो उत्तरेकडे आहे. भारताचा नकाशा तुम्हाला माहिती आहे. आपण आधीच्या पाठांमध्ये दिशा कसं ठरवायचं, नकाशे कसे असतात, या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बघितलेल्या नाही, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बाकी पाठांची, तर तुम्ही बघून घ्या, त्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर भारताच्या नकाशामध्ये उत्तर बाजूला हिमालय आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राकृतिक रचनेमध्ये पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदान, उत्तर भारतीय मैदान, तो जो भाग आहे उत्तरेकडला आपल्या भारताच्या नकाशामध्ये उत्तरेचा जो भाग आहे तो पूर्ण तिथे सपाट मैदान आहे. ती पण एक प्राकृतिक रचनेचा भाग आहे. त्यानंतर द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे काय आणि द्वीपसमूह म्हणजे काय, हे शब्द तुम्हाला थोडे किचकट वाटतात. नेमकं काय म्हणजे ते काय असते ते समजत नाही, ते पण आपण बघूया. द्वीपकल्प असतात. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश, त्यानंतर द्वीपसमूह. द्वीपकल्प त्यानंतर द्वीपसमूह, ह्या दोन गोष्टी काय आहे हे देखील आपण बघू. मैदान काय असतात तुम्हाला माहिती आहे, सगळे खेळायला जातात. मैदानी भाग, सपाट भाग असतो. हिमालय म्हणजे काय, हिमालय ते पर्वत आहे, आपल्या उत्तर नकाशाच्या उत्तरेकडे आहे. आपल्या भारतात उत्तर भागामध्ये जो मोठा पर्वत आहे हिमालय पर्वत आहे, त्याच्या छोट्या छोट्या शृंगला देखील आहेत, म्हणजे छोटे छोटे त्याचे भाग आहे. सरळ जमीन जी आहे ही सपाट जमीन आहे, आणि हा असा जो भाग असतो हे पर्वत आहे. ठीक आहे. आता द्वीपकल्प म्हणजे काय, जेव्हा एखादी जमीन आहे त्या जमिनीचा बहुतांश भाग म्हणजे सभोवतालचा पूर्ण भाग पाण्याने व्यापलेला असेल तर अशा त्या जमिनीला द्वीपकल्प असं म्हणतात. किनारपट्टीचे प्रदेश आहे, असे प्रदेश, असे राज्य किंवा असे गावं ज्या गावांना लागून समुद्र किनारे आहेत, तो किनारपट्टीचा प्रदेश आहे. त्यानंतर द्वीपसमूह, यामध्ये तुम्हाला नवीन असलेल्या गोष्टी ज्या आहेत ते द्वीपकल्प आणि द्वीपसमूह असेल. तुम्ही आधीच्या पाठामध्ये शिकलेले आहात, पण तरी द्वीपकल्प आणि द्वीपसमूह नेमकं काय असते बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज असतात, तर ते देखील आपण बघू. ठीक आहे. तर सुरुवात करू हिमालयपासून. तर हिमालय जो पर्वत आहे, हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेकडे आहे. तर हिमालय पर्वत जो आहे तो टाकी पामीर जो पठार आहे, हिमालय पर्वताजवळ एक टाकी पामीर नावाचं पठार आहे. त्या पठारापासून हिमालय पर्वत पूर्वेकडे पसरलेला आहे, म्हणजे इकडचा भाग. तर हा पूर्ण असा इकडे पसरलेला आहे. उत्तरेकडे तो आहे आणि उत्तरेकडून तो पूर्वेकडे पसरलेला आहे. कुठून पसरलेला आहे, टाकी पामीर नावाचं पठार आहे हिमालयाजवळ, त्या टाकी पामीर नावाच्या पठारापासून तो पूर्वेकडे पसरलेला आहे.
हिमालयामध्ये छोट्या छोट्या खूप साऱ्या पर्वतरांगा आहे, मोठे पर्वत आहे, काही छोटे छोटे पर्वतरांगा आहे. तर त्या पूर्ण भागामध्ये जो अति दक्षिणेकडील जो भाग आहे त्या पर्वताचा, जो त्याने व्यापलेला जो भाग आहे, त्या भागातला जो दक्षिणेकडील भाग आहे, त्या दक्षिणेकडील जी पर्वतरांग आहे ती शिवालिक आहे. तर हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडे जी पर्वतरांग आहे ती शिवालिक पर्वतरांग आहे. ठीक आहे. त्यानंतर हिमालय पर्वताचे छोटे छोटे काही वेगवेगळे भाग आहे, त्या भागांची नावं काय आहे ते बघू आपण. जसं की पश्चिम हिमालय आहे, जो पश्चिमेकडील हिमालयाचा भाग आहे तो पश्चिम हिमालय आहे. मध्य हिमालय आहे, पूर्व हिमालय आहे. ठीक आहे. तर पश्चिम हिमालय जो भाग आहे त्याला काश्मीर हिमालय असं म्हणतात. त्यानंतर मध्य हिमालयाचा जो भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. आणि पूर्व हिमालयाचा जो भाग आहे त्याला आसाम हिमालय म्हणतात. तर हा नकाशा आहे, या नकाशामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. ठीक आहे, आपण बघू. या नकाशात तुम्हाला काही वेगवेगळे रंगाचे भाग दिसत आहे. ठीक आहे. तर हे भाग आहेत, हे कसे ठरवलेले आहेत बघा. तुम्हाला चित्रात दिसत असेल की 0 मीटर उंचीचे म्हणजे एकदम सपाट जमिनीचा जो भाग आहे तो पूर्ण हिरव्या रंगाचा आहे. जसं की इकडे मैदानी दिलेला आहे बघा, उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा जो भाग आहे. ठीक आहे. हा पूर्ण हिरवा भाग, हा पूर्ण जो भाग आहे ना, हा पूर्ण सपाट भाग आहे, अजिबात उंच नाही. म्हणजे 0 मीटरवर असलेला भाग, मैदानी भाग. तुम्हाला कळलं असेल मैदान एकदम कसं असतं, जमिनीचं एकदम सपाट भाग असतो मैदानाचा. तर हा पूर्ण भारतात एवढा जो भाग आहे जो हिरव्या रंगाने दाखवलेला, या भागाला मैदानी भाग असं म्हणतात. उत्तर भागात हा भाग सगळ्यात जास्ती आहे म्हणून उत्तर मैदानी प्रदेश असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाचा जो भाग आहे तुम्हाला इथे दिसत आहे. ठीक आहे, इकडे दिसत आहे पिवळ्या रंगाचा भाग. तर हा जो भाग आहे हा 600 मीटर उंचीचा आहे. म्हणजे सपाट जो भाग आहे त्याच्यापेक्षा थोडा उंच असलेला भाग आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बाकी दिसत असेल इथे ऑरेंज कलरचा जो भाग आहे तो 6000 मीटरचा आहे. तर हा हिमालयाचा भाग आहे जो अति उंच भाग आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उंचीच्या हिशोबाने वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला जमीन पूर्ण भारतामध्ये बघायला मिळत आहे. ठीक आहे. तर भारताचे प्राकृतिक रचनेचं 5 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं म्हणजे हिमालय, त्यानंतर मैदान प्रदेश, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. तर हा जो भाग तुम्हाला इथे दिसत आहे हा हिमालयाचा भाग आहे. हिमालय उत्तरेकडे आहे, हा उत्तर भाग आहे भारताचा. पूर्ण भाग हिमालयाचा भाग आहे. तुम्हाला लक्षात येत असेल की उत्तर भागाकडून हिमालय इकडे असा पूर्वेकडे पसरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो भाग दिसत आहे हा मैदानी प्रदेश आहे, उत्तरेकडील, उत्तर भागात आहे म्हणून उत्तरेकडील मैदानी प्रदेश आहे. ठीक आहे. हा भारताचा दक्षिण भाग आहे आणि या दक्षिण भागामध्ये छोटे छोटे हे तुम्हाला डॉट्स दिसत आहे. हे जे डॉट्स आहे हे द्वीपकल्प आहे. हा एक जो सिंगल डॉट आहे तो द्वीपकल्प आहे आणि या पूर्ण द्वीपकल्पाचा जो समूह आहे याला द्वीपसमूह असं म्हणतात. हा जो भाग आहे हा भाग हा किनारपट्टीचा प्रदेश आहे, कारण इथे पूर्ण समुद्रकिनारे लाभलेले आहे. जसं की हे मुंबई आहे, मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल बीच फेमस आहेत मुंबईतले. तर तो समुद्रकिनाऱ्याचा भाग आहे पूर्ण. तर जेव्हा कुठल्या प्रदेशाला किंवा गावाला समुद्रकिनारे लागून असतात तर तो किनारपट्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. उत्तर भारतीय मैदान, जो मैदानी भाग आहे तो कसा पसरलेला आहे ते बघू आपण. हिमालय पर्वताच्या दक्षिण भागाकडून तर भारतीय जे द्वीपकल्प आहे त्याच्या उत्तर भागाकडे भारतीय मैदान जो आहे तो पसरलेला आहे. तसंच राजस्थानच्या पश्चिम भागाकडे पसरलेला आहे. तसंच पंजाबकडून आसामकडे म्हणजे पूर्व भागाकडे पसरलेला आहे. भारतीय मैदान जे आहे त्यांचे 2 भाग आहेत महत्त्वाचे. भारतीय मैदान जे आहे ते अरवली पर्वताच्या पूर्वेकडून गंगा नदीच्या खोऱ्याकडे पसरलेलं आहे आणि त्या भागाला गंगा नदीचे मैदान म्हणून ओळखले जाते. तसंच पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या 2 प्रदेशाचा बहुतांश भाग मिळून ब्रह्मपुत्रा आणि जी गंगा नदी आहे या नदीचा एक प्रदेश बनतो. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतात आणि हा जो त्रिभुज प्रदेश आहे या प्रदेशाला सुंदरबन असं नाव आहे. आणि सुंदरबन हा जो त्रिभुज प्रदेश आहे जगातील सर्वात मोठा असा त्रिभुज प्रदेश आहे.
तसंच जो पश्चिम वाळवंट भाग आहे, जसं की राजस्थानचा भाग, तिथे थरचं वाळवंट आहे. थरचं वाळवंट आहे. तसंच तिथला बहुतांश जो भाग आहे राजस्थानचा, तो वाळवंटाने व्यापलेला आहे. तिथे माती नाही आहे, तिथे रेती आहे. ठीक आहे. आणि तो भाग थोडा उष्ण असतो. तसंच जो पंजाबचा जो भाग आहे उत्तरेकडील, त्याला पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हणून ओळखला जातात. आणि तो जो भाग आहे तो अरवली आणि दिल्ली डोंगर रांगा जे आहे त्याच्या पश्चिमेकडे पसरलेला भाग आहे. आणि पंजाबचं जे मैदान आहे त्या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्या नद्यामुळे झालेली आहे. या भागातील जे मैदानी प्रदेश आहे, या मैदानी प्रदेशातली जी जमीन आहे ती सुपीक आहे आणि सुपीक जमीन असल्यामुळे या भागात शेती जो आहे तो मोठ्या प्रमाणात चाललेला व्यवसाय आहे. या नकाशात आपण बघू जमिनीची जी प्राकृतिक रचना आहे भारताच्या बाबतीत ती कशी आहे. हा जो एवढा भाग आहे हा आपल्या पूर्ण भारत देशाचा भाग आहे. ठीक आहे, पूर्ण. ठीक आहे. भारत देशाला लागून असलेला हा जो भाग आहे हा नेपाळ देशाचा आहे. इथला जो भाग आहे हा भूटान देशाचा आहे. हा खालचा जो भाग आहे हा बांगलादेशाचा आहे. तर इथे पश्चिम बंगाल हे राज्य आहे आणि इथे बांगलादेश आहे. तर या दोन देशांचा भाग मिळून सुंदरबन जे प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश, ते बनलेला आहे. आणि हा जो पूर्ण भाग आहे हा बंगालचा उपसागराचा भाग आहे. हा श्रीलंका आहे, हिंदी महासागर. ठीक आहे. इकडे अरबी समुद्र आहे आणि इथे लक्षद्वीप आहे. जे छोटे छोटे द्वीप समूह जे आहेत ना ते इकडे आहेत. आणि इकडचा जो भाग आहे तो द्वीपसमूहाचाच आहे. तर यात तुम्हाला दिलेला आहे की ज्या उभ्या रेषांचा जो भाग आहे तो उत्तरी पर्वत आहे. जसं की इकडे दिसत असेल तुम्हाला उभ्या रेषा, हा पूर्ण भाग पर्वताचा भाग आहे, उत्तरेकडील पर्वत आहे. ठीक आहे, उत्तरी जे पर्वत आहे. तसं इथे पण उभ्या रेषा दिसत आहे, हा पर्वताचा भाग आहे. त्यानंतर तुम्हाला आडव्या रेषा जिथे कुठे दिसत आहे, जसं की हा जो भाग आहे पूर्ण आडव्या रेषांचा भाग आहे. ठीक आहे, हा भाग. तर हा जो भाग आहे हे मैदान आहे. उत्तरेकडील जे मैदान आहे तो भाग आहे, हा भाग मैदानचा भाग आहे. त्याच्यानंतर हा जो एवढा भाग आहे याच्यातला महाराष्ट्राचा भाग आहे त्याच्यात काही, हा पूर्ण जो भाग आहे हा पठारी भाग आहे, दक्खनचं पठार आहे. दक्खनचं पठार सर्वांना माहिती असेल. हा पूर्ण भाग जो आहे हा दक्खनच्या पठाराचा भाग आहे. आणि हा जो एवढा भाग आहे हे राजस्थान राज्याचा भाग आहे. आणि इथे पूर्ण पश्चिमी मरुस्थल म्हणजे इथे पूर्ण वाळवंट भाग आहे, इथे पूर्ण रेती आहे. हा जो भाग आहे हा पूर्ण रेतीचा भाग आहे, वाळवंटी भाग आहे हा. त्यानंतर हा जो भाग आहे हा भाग, ठीक आहे, हा पूर्ण पश्चिमी तटीय मैदानचा भाग आहे. आणि हा जो भाग आहे पूर्ण हा उत्तर तटीय मैदानाचा भाग आहे. ठीक आहे. तर आपण उत्तरी पर्वत, त्यानंतर मैदान, पठार भाग, त्यानंतर वाळवंटाचा भाग, त्यानंतर तटीय मैदान पूर्व आणि पश्चिमेकडील या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ठीक आहे. याच्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं म्हणजे एवढं की जे पर्वत भाग आहे तो उत्तरेकडे आहे, तसंच मैदान जो भाग आहे तो देखील उत्तरेकडे आहे. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे नकाशामधला हा वाळवंट प्रदेश आहे, मरुस्थलचा भाग आहे हा. ठीक आहे. आता द्वीपकल्प काय ते बघूया. हा जो भाग दिसत आहे तुम्हाला, हा भाग किंवा हा भाग, अशा भागांना द्वीपकल्प असं म्हणतात. जो भारतीय मैदानी प्रदेश आहे हा प्रदेश हिंदी महासागराला लागून आहे. आणि हा जो दक्षिणेकडे पसरलेला हा जो भाग आहे पूर्ण हिंदी महासागराला लागून असलेला, या भागाला द्वीपकल्प असं म्हणतात. पाणी आहे या भागाच्या अवतीभोवती. तसेच इथे चित्रात तुम्हाला दिसेल की या भागाच्या अवतीभोवती पाणी आहे आणि अशा जमिनीला जे पाण्यामध्ये असते त्याच्या सभोवताल पाणी असते अशा जमिनीला द्वीपकल्प असं म्हणतात. ठीक आहे. तर हा जो प्रदेश आहे हा भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. तसेच अरवली पर्वताच्या काही भागामध्ये छोटे छोटे पठार आहे, तिथे काही सपाट भाग देखील आहे. आणि या सपाट भागात जी पर्वत आहे ती आहे विंध्य सातपुडा पर्वत आणि पश्चिम घाट आणि पूर्व घाट असे पर्वत तिथे आहे. ठीक आहे. त्यानंतर पाठातील जी प्रश्न आहे, जी आकृती 3.1 च्या आधारे आपल्याला सोडवायची आहे ती आहे, अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे. ठीक. अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे. तसंच अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांची पर्वतरांग जी आहे तिचे नावं सांगायची आहे.
त्यानंतर दख्खनचा जो पठार आहे, आपण चित्रात बघितलं होतं नकाशामध्ये, मधला जो भाग आहे तो पूर्ण दख्खनचा पठार आहे. तर दख्खनचा पठार कोणकोणत्या राज्यात दिसतो हे देखील आपल्याला शोधायचं आहे. तसंच त्यानंतरची जे 3.3ची जी आकृती आहे त्याचे काही प्रश्न आहे, जसं सुंदरबन त्रिभुज प्रदेश जो आहे त्याची प्रतिमा, त्याच्याविषयी आपल्याला काही प्रश्न आहेत ते बघू आपण. दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? त्यानंतर पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा. पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करा. पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? ठीक आहे, तर हे सगळे प्रश्न आपण बघू. तर प्रश्न जो होता तो हा होता की अरवली पर्वत जो आहे तो कोणत्या दिशेला आहे, तसंच दख्खनचं जे पठार आहे ते कोणत्या राज्यातून गेलं. तर हा जो भाग मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की हा जो भाग आहे हा पूर्ण भाग दख्खनच्या पठाराचा भाग आहे. आणि राज्यांचा जर विचार केला तर ते गुजरात राज्य, त्यानंतर हे राजस्थान राज्य, त्यानंतर महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, तसेच तमिळनाडू राज्य, आंध्र प्रदेश, त्यानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या सगळ्या राज्यातनं ते गेलेलं आहे. तर या पूर्ण प्रश्नाची उत्तरं जी आहे ते मी स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊन देईल. आता त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश कोणता आहे ते बघू. भारताच्या बाबतीत बोललं तर भारताला जवळपास 7,500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी समुद्र किनारा लाभलेला आहे. जर भारताचा आपण काही भाग बघितला, खालचा भाग पूर्ण तो पूर्ण समुद्राने व्यापलेला आहे. आणि त्याच्या लागून असलेला जो भाग आहे त्या पूर्ण भागाला किनारपट्ट्या असं म्हणतात. तसं द्वीपकल्प जो बघितला, द्वीपकल्प जे आहेत त्या द्वीपकल्पाच्या भागाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे किनारपट्ट्या आहेत. या दोन्ही किनारपट्ट्यांमध्ये बराचसा फरक आहे. कारण बघा, पश्चिम साईडला जो असलेला किनारपट्टीचा भाग आहे तो अरबी समुद्राचा आहे. पश्चिम घाटातून अनेक छोट्या डोंगर रांगा गेलेल्या आहे. तसंच तो जो किनारपट्टीचा एरिया आहे तो त्याची रुंदी जी आहे ती कमी आहे. पश्चिम भागातला जर किनारपट्टी बघितली तर ती किनारपट्टी लांब नाही आहे, ते छोट्या आहेत, अरुंद आहे. त्रिभुजच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन देशांचा बहुतांश भाग मिळून एक त्रिभुज बनलेला आहे आणि त्या त्रिभुजला सुंदरबन त्रिभुज असं म्हणतात. आणि सुंदरबन जो त्रिभुज आहे तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज आहे. जसं पश्चिम भागामध्ये अरबी समुद्र होता तसंच पूर्व भागामध्ये बंगालचा उपसागर आहे. तिथला जो किनारा आहे तो नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. आणि त्या भागामध्ये पूर्ववाहिनी नद्या आहेत ज्या पश्चिम घाटातून येतात आणि त्या पूर्व घाटात जातात. म्हणजे या भागातून येणाऱ्या नद्या ज्या आहे या भागात जातात, पश्चिमेकडून येणाऱ्या नद्या पूर्व घाटामध्ये जातात. जो पश्चिम तटाचा जो भाग आहे त्या भागामध्ये नदी जी आहे तिची स्पीड कमी असते, म्हणून ती जे काही वाहून घेऊन येते, जसं जो काही गाय वगैरे वाहून घेऊन येते, तर तिची हळूहळू स्पीड कमी होत गेल्याने तो गाय जो आहे ती वाहून घेऊन जात नाही. तो गाय काही ठिकाणी जमा होऊन जातो आणि या जमा झालेल्या गायामुळे तिकडे किनारपट्ट्या बनलेल्या आहेत. आणि या भागामध्ये काही त्रिभुज आढळतात. आणि मी म्हटलं होतं आधीच की बंगालचा जो उपसागर आहे त्या उपसागरापाशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन देशांचा बहुतांश भाग मिळून एक त्रिभुज बनलेला आहे. ते मोठं त्रिभुज आहे त्या भागातील, जे सुंदरबन त्रिभुज म्हणून ओळखलं जातं. जसं चित्रामध्ये बघा, हा पश्चिम भाग आहे, पश्चिम किनारी पट्ट्या, ठीक आहे, आणि हा पूर्व किनारी पट्ट्या आहे. पश्चिम किनारी पट्ट्या जो आहे इथे अरब सागर म्हणजे अरबी समुद्र असल्यामुळे इकडचा भाग जो आहे तो अरबी समुद्र आहे, ठीक आहे. आणि इकडचा जो भाग आहे इकडे बंगालची खाडी म्हणजे बंगालचे उपसागर आहे. इकडे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला त्रिभुज पाहायला मिळणार नाही. आणि इकडे काही त्रिभुज बनलेले आहेत, छोटे मोठे जे आहे इथे त्रिभुज बनलेले आहे. इथले जे द्वीपकल्प आहे त्याच्याजवळ किनारपट्ट्या आहेत, त्याच्या पूर्वेला पण किनारपट्ट्या आहे आणि पश्चिमेला पण किनारपट्ट्या आहे. म्हणजे या दोन्ही जे द्वीपकल्प आहेत या भागामध्ये किनारपट्ट्या लागून आहेत, ठीक आहे. त्यानंतर द्वीपसमूह काय असतात ते बघू. द्वीपकल्प आणि द्वीपसमूह. द्वीपकल्प काय तुम्हाला माहिती आहे? द्वीपसमूह म्हणजे जी छोटी छोटी बेटे असतात, आयलँड. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आयलँड. तर ती जी छोटी बेटे आहेत जे चारी साईडने त्यांच्या पाणी असतं आणि मध्ये जमीन असते, तिथे वस्ती असते, अशा बेटांना
आणि या छोट्या बेटांचा जो समूह असतो, एकपेक्षा जास्ती बेटे जवळजवळ असलेली, अशांना द्वीपसमूह असं म्हणतात, आयलँड. ठीक आहे. तर असे बरेचसे किनारी बेटे आपल्या भारताच्या जवळपासच्या भागात आहे. जसे की अरबी समुद्राच्या भागात आहे आणि बंगालचा जो उपसागर आहे त्या भागात देखील आहे. छोटे छोटे तुम्हाला नकाशात दिसेल. तर अरबी समुद्राच्या भागात असलेले जे छोटे द्वीपसमूह आहेत त्यांना लक्षद्वीप बेटे म्हणतात. तसंच जो बंगालच्या उपसागरात असलेले जे आहे तिकडे अंदमान निकोबार बेट आहे, तर अंदमान निकोबार द्वीपसमूह असं त्या समूहाला म्हणतात. आणि जी लक्षद्वीप बेटे जी आहे ते बहुतांश प्रवाहाची आणि कणकण द्वीपे आहेत. ती विस्ताराने आणि उंचीने कमी आहेत. आणि जे अंदमानमधली जी बेटी आहे ते ज्वालामुखी बेटे आहेत. तिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो म्हणून ती ज्वालामुखी बेटे आहेत. जी अंदमान समूहातली बेटे आहेत ती ज्वालामुखी बेटे आहेत. जी लक्षद्वीप बेटे आहे ती कंकणद्वीप बेटे आहे. ठीक आहे. अंदमान जो भाग आहे त्या भागातली बेटे आकाराने मोठी आहे, उंच भागातली आहे. तिथला डोंगराळ जो भाग आहे तो उंच आहे बऱ्यापैकी. पण लक्षद्वीप भागातली जी बेटे आहे ती आकाराने पण लहान आहे आणि त्यांची उंची पण कमी आहे. तसंच अंदमान निकोबार बेट जो आहे त्या भागामध्ये बॅरन नावाचं एक बेट आहे आणि त्या बेटावर एक जागृत ज्वालामुखी आहे. त्या बेटावर एक जागृत ज्वालामुखी आहे. जागृत ज्वालामुखी म्हणजे काय, तर तिथे कंटिन्यू जे आहे जो ज्वाला असतो जमिनीतला तो निघत असतो आणि ते अजूनही सुरू असतं. ते तापलेलं असतं तिथलं वातावरण, ते थंड झालेला नसतो तो, आणि तो कंटिन्यू जागृत अवस्थेत आहे, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे, म्हणून त्याला जागृत ज्वालामुखी म्हणतात. आणि बॅरन नावाचा जो बेट आहे त्या बेटावर हा ज्वालामुखी आहे. आणि निकोबार जो आहे अंदमान निकोबार समूहातील निकोबार जो भाग आहे तिथली जी काही बेटे आहेत ती कंकण द्वीपाच्या स्वरूपाची आहे. जशी लक्षद्वीप बेटे जी आहे ती कंकण द्वीप स्वरूपाची आहे, तसंच इथली जी आहे निकोबारमधली ती देखील कंकण द्वीप स्वरूपाची आहे. या चित्रात तुम्हाला लक्षात येईल बघा, हा जो भाग आहे ही छोटी छोटी जे डॉट्स दिसत आहे हे बेट आहेत छोटे छोटे. हा लक्षद्वीप बेट म्हणून ओळखला जातो इकडचा भाग. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे हा अंदमान आणि निकोबार म्हणून ओळखला जातो. अंदमान निकोबार द्वीप समूह आणि इकडे लक्षद्वीप द्वीप समूह. तर या भागातले जे बेट आहेत ते छोटे आहेत आकाराने. ठीक आहे. तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल, डॉट्स डॉट्स दाखवत आहे, छोटे आहेत. आणि हे जे आहेत हे थोडे जागा व्यापलेले दिसत आहेत. ठीक आहे. तर लक्षद्वीप जो भाग आहे या भागातील बेटे छोटे आहेत. या भागातील जे बेटे आहेत ते उंचीने कमी आहेत. आणि अंदमान जो भाग आहे या भागातील जे बेटे आहेत ती बेटे आकाराने देखील मोठी आहे आणि इकडचा जो भाग आहे तो उंच भाग आहे. हे मी एक बेसिक अंडरस्टँडिंगसाठी टाकलेले चित्र आहे. जसं अंदमान आणि निकोबार जो आयलँड आहे, ठीक आहे, जे बेट आहे तो भाग तर तो कसा काय आहे ते बघू आपण याच्यात. बघा, अंदमान जे आयलँड आहे आणि निकोबार जे आयलँड आहे हा अंदमान आयलँडचा भाग आहे, हा निकोबार आयलँडचा भाग आहे. ठीक आहे. निकोबार आयलँडमध्ये कार निकोबार आहे. ठीक आहे. त्यानंतर तरोसा, कटचल, लिटिल निकोबार, बमकोपा, नानकौरी, ग्रेट निकोबार असे भाग आहेत. तसंच जो अंदमान आयलँड आहे त्याच्यात नॉर्थ अंदमान, मिडल, लोअर, पोर्ट ब्लेअर जी आहे ती अंदमानची राजधानी आहे. ठीक आहे. त्यानंतर लिटिल अंदमान असे भाग आहे. आणि हा जो भाग आहे हा अंदमानचा जो भाग आहे, अंदमान जे आयलँड आहे ते अंदमान समुद्राच्या भागात आहे. येते भारताच्या नकाशामध्ये इथे बघा, हा तुम्हाला छोटासा भारताचा नकाशा दिसत आहे. आणि हा जो निळा भाग दाखवलेला आहे हा पूर्ण भाग जो आहे हा निळा भाग आहे. तर इथे आपला पाठ 3 मधील भारताची जी प्राकृतिक रचना आहे त्याचा अभ्यास संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भारताची जी जलप्रणाली आहे तिचा अभ्यास करू. ठीक आहे. धन्यवाद.